माळी समाजाचा इतिहास असा आहे की माळी या शब्दाची उत्पत्ती संस्कृतमधील माला या शब्दापासून झाली असावी असं अनेक अभ्यासक मानतात. माला म्हणजे फुलांची माळ आणि म्हणूनच फुलं, बागायती, फळं आणि उद्यानविद्येशी जोडलेला समाज म्हणून माळी ही ओळख तयार झाली. पण माळी समाजाचा इतिहास फक्त फुलांचा इतिहास नाही. मध्ययुगीन महाराष्ट्रातील अनेक कागदपत्रांमध्ये माळी समाजाचा उल्लेख आढळतो. गावाच्या अर्थव्यवस्थेत फुलं, फळं, भाजीपाला आणि बागायतीचा पुरवठा करणारा समाज म्हणून त्यांची महत्त्वाची भूमिका होती. म्हणजे माळी समाज फक्त शेती करत नव्हता, तो गावाचं सौंदर्य आणि गावाचं पोषण दोन्ही जपत होता. मग काळ बदलला आणि माळी समाजाच्या इतिहासात एक क्षण असा आला ज्याने संपूर्ण भारताचा सामाजिक इतिहास बदलून टाकला. या समाजातून जन्म झाला महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. एका दाम्पत्याने भारतातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. शिक्षण, समता, स्त्री शिक्षण, शेतकरी, शोषित आणि सामाजिक न्याय या विचारांसाठी संपूर्ण आयुष्य वाहिलं. त्यांच्या विचारांचा प्रभाव फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः म्हणाले होते, माझे 3 गुरु आहेत, भगवान बुद्ध, संत कबीर आणि महात्मा ज्योतिराव फुले. यावरून फुलेंच्या विचारांची उंची लक्षात येते. म्हणूनच माळी समाजाचा इतिहास फक्त फुलं विकणाऱ्या समाजाचा इतिहास नाही आहे, तो शिक्षणाचा इतिहास आहे, समतेचा इतिहास आहे, समाज सुधारणेचा इतिहास आहे आणि भारतातील सामाजिक क्रांतीचा इतिहास आहे.